पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडीमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणी जे आहे ते आता हा संपूर्ण तपास जो आहे तो CIDकडे वर्ग करण्यात आला आहे। काल CIDच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते संपूर्ण तपासाची कागदपत्र जी आहे ती आपल्या ऑफिसला कार्यालयामध्ये जे आहे ते घेऊन गेले। त्याचप्रमाणे आरोपी देखील चौकशीसाठी जे आहेत ते CIDच्या कार्यालयात काल घेऊन गेले होते। आपण पाहिलं तर याच संजय नगरमध्ये ही घटना जी आहे ती घडली होती। याच बाजूला जे आहे ते आरोपी कर्नल सिंग याचं घर जे आहे ते या ठिकाणी आहे। त्याच शेजारी राहणाऱ्या अनेक लोकांची घरं जी आहेत ती त्या ठिकाणी आहेत। त्यामध्ये मृतांचा समावेश जे आहे ते त्या घरच्यांचा तिथं आहे। त्यामुळे अनेक राजकीय नेते जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। आज पाहिलं तर या मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले असतील, त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते नीलम गोरे असतील, हे या ठिकाणी येणार आहेत। त्यासाठी आपण पाहतोय आता पोलिसांनी जे आहे ते आता या घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात जो आहे आता पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकारावर आजपर्यंत 11 जणांचा मृत्यू जो आहे तो या विषारी दारूमुळे झाल्याची नोंद जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांकडे आहे। आज सकाळी या आकड्यांमध्ये कुठलीही वाढ जी आहे ती या ठिकाणी झालेली नसल्याचं पिंपरी पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळालं। आपण पाहिलं तर कालपासून जे आहे ते अनेक नेते या ठिकाणी या मृतांच्या कुटुंबियांना जे आहे ते भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज देखील 2 नेते जे आहेत ते या मृतांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी येणार असल्याचं चित्र जे आहे ते आता आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अजय सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।